आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या महाराष्ट्रातल्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलावर आज शिक्कामोर्तब होणार आहे। अमित शहांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर आज बैठक होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सह्याद्रीवर दाखल झालेत। अजित पवार देखील थोड्याच वेळात सह्याद्रीवर दाखल होतील। दरम्यान या बैठकीत महायुतीच्या लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब होईल अशी सूत्रांची माहिती आहे। तेव्हा लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सध्या अमित शहा हे विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि अशातच आता सह्याद्री अतिथीगृहावर अमित शहांच्या उपस्थितीमध्ये महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। त्यामुळे या बैठकीतून जागा वाटपाच्या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडते आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेले आहेत, तर अजित पवार देखील अगदी थोड्याच वेळामध्ये सह्याद्री अतिथीगृहावर दाखल होतील। दरम्यान या बैठकीत महायुतीच्या लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे त्यावर शिक्कामोर्तब होईल अशी सूत्रांची माहिती आहे। काल देखील अमित शहांनी या सगळ्या संदर्भात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती मिळते आहे। अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। अमेय राणे आपल्यासोबत आहे। अमेय, महायुतीची ही बैठक किती अर्थाने महत्त्वाची आहे? नक्कीच दीपक, ही सर्वार्थानं महत्त्वाची बैठक आहे, कारण की लोकसभेच्या निवडणुकींसाठी जो जागेचा तिढा आहे महायुतीतला तो अजूनही कुठेतरी सुरू आहे। भाजपने एक प्रस्ताव ठेवलेला आहे 5-1चा, परंतु तो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मंजूर नाही असं दिसतंय, कारण की त्यांचं म्हणणं आहे की सध्या मुंबईतली परिस्थिती पाहता त्यांचा जास्त जागेंवरती दावा आहे, कारण की ज्या ज्या जागा यापूर्वी शिवसेनेने लढवलेल्या आहेत त्यावर आता शिंदे गटाने आपला दावा केलेला आहे की शिवसेनेच्या जागा या त्यांनाच मिळाल्या पाहिजेत। त्यामुळे अन्य जागांचा सुद्धा त्यांच्यासाठी पर्याय खुला केला जाऊ शकतो का याची चाचपणी केलेली आहे। भाजपचे काही पारंपरिक मतदारसंघ आहेत किंवा ज्या जागा आहेत त्या जागी जर एखादा दुसरा उमेदवार देऊन त्या जागेवरती काय निकाल येऊ शकतो याची सुद्धा चाचपणी चालू आहे, ज्यात खासदार गोपाळ शेट्टी आणि पूनम महाजन यांच्या जागेवरती विचार केला जातोय आणि अजूनही हा निर्णय अंतिम नाहीये, ही चर्चा सुरू आहे। जर आजच्या या बैठकीत अमित शहांच्या नेतृत्वाखाली हा तोडगा निघाला नाही तर मग हा प्रश्न दिल्लीकडे जाईल आणि मग दिल्लीवरनं जो निर्णय होईल तो महायुतीला मान्य करावा लागेल। त्यामुळे सध्या ही जी खलबत गृहमंत्री, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आणि महाराष्ट्रातले तिन्ही जे सत्ताधारी पक्षाचे मोठे नेते आहेत त्यांच्यावर सह्याद्री सुरू आहे, ही बैठक सुरू आहे। काल अमित शहा रात्री उशिरा मुंबईत दाखल झाले, काल रात्री सुद्धा सह्याद्रीवरती बैठक झाली, त्यानंतर सकाळी सुद्धा आता 10 वाजण्याच्या सुमारास राज्याचे तिन्ही मुख्य जे नेते आहेत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी सह्याद्रीवर दाखल झालेत आणि ही चर्चेची दुसरी फेरी आज सकाळी सुरू झालेली आहे। अमित शहा यांचे नियोजित कार्यक्रम आहेत, त्यामुळे थोड्याच वेळात 11 वाजण्याच्या सुमारास ते इथनं त्या कार्यक्रमाच्या दिशेने निघतील आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते दिल्लीला परततील अशी अपेक्षा आहे। त्यामुळे अजूनही अर्धा तास आहे। या अर्ध्या तासाच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जागा वाटपाचा तिढा हा सुटतो का हे पाहावं लागेल। दीपक, अमेय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। अधिकचे अपडेट वेळोवेळी जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।